हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 27. रागी कर्मफलप्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्विता कर्ता राजसः परिकीर्तितः. भावनाविवश कर्मफलाची आसक्ती ठेवणारा लोभी, हिंसक, अशुद्ध, हर्षशोकयुक्त असा करता राजस म्हणून ओळखला जातो. रागी भावभावनांनी विवश होऊन कर्म करणारे अनेक जण असतात. एखादी जिव्हाळ्याची गोष्ट संपर्कात आली की असे लोक हळवे होतात आणि भावना विवश होऊन ती गोष्ट मिळवण्याच्या खटपटीला लागतात. उदाहरणार्थ, घराण्यातील पुरुषाची एखादी जुनी वस्तू कुठेतरी आहे असे त्यांना समजते आणि असे लोक ती वस्तू मिळवण्यासाठी जीवाचे रान करतात. ऐतिहासिक पुरावे आणि कागदपत्रे जमविणारे असे भावनाविवश असतात. काही जणांना एखादी वस्तू इतकी आवडते की ते त्या वस्तूसाठी हळवे होतात. ती वस्तू मिळवण्यासाठी ते काय वाटेल ते करायला तयार असतात. एकतर्फी प्रेमवीर याच जातकुळीतील असतात. वस्तू आवडली की यांना त्याची हाव सुटते आणि त्यामुळे त्यांच्या मनात त्या वस्तूबद्दल माया निर्माण होते. कष्ट घेऊन वस्तू मिळाली नाही की असे लोक चिडचिड करतात. इतर कुणाला ती वस्तू मिळाली की हे लोक त्याचा द्वेष, हेवा, मत्सर करतात. कर्मफल प्रेप्सू अशा लोकांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला हवा असतो. कर्मफलात त्यांना आसक्ती असते. आर्थिक प्राप्ती नको असली तरी प्रसिद्धी हवी असते. परंतु त्यांचे कर्म निरपेक्ष बुद्धीने केलेले नसते. आपल्याला काहीतरी प्राप्ती व्हावी, काहीतरी लभ्यांश मिळावा यासाठीच कर्म केलेले असते. लुब्ध असे लोक पक्के लोभी असतात. त्यांना पाहिजे असलेली वस्तू ते कधीही इतरांना मिळू देत नाहीत. त्यासाठी प्रसंगी इतरांना त्रास झाला तरी त्याची त्यांना पर्वा नसते. पाहिजे असलेल्या वस्तूबद्दल यांना लोभ सुटतो. ती वस्तू मिळवण्यासाठी प्रसंगी हे लोक प्रमाद आणि कुकर्मही करतात. हिंसात्मक असे लोक वेळप्रसंगी हिंसात्मक वागतात. त्यांच्या स्वार्थापुढे त्यांना हिंसेचे वावडे नसते. अशा वेळी ते अगदी सहजच कुकर्म करायला कचरत नाहीत. असुची स्वार्थाने बरबटलेले असल्यामुळे असे लोक अशुद्ध असतात. ते कधीही निर्मळ आणि निर्लेप मनाने काम करत नाहीत. काम करताना मनात सतत आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार करत असतात. त्यामुळे यांचे मन कधीही साफ नसते. एकदा मिळाले की त्याची हाव वाढत जाते आणि मग ती वाढती भूक भागवण्यासाठी ते नसते उद्योग करू लागतात. साफ मनाने आचरण करत नसल्यामुळे त्यांना अशुद्ध असे म्हटले जाते. हर्ष शोकान्वित आयुष्य म्हणजे एक द्वंद्व आहे. आयुष्यात चढउतार हे चालतच असतात. अशा वेळी सुखदुःख, पापपुण्य होत असते. अशा वेळी हे लोक हर्ष आणि शोक यात बुडून जातात. तेच त्यांचे आयुष्य असते. दुःख झाले की त्यातून बाहेर पडायला सौख्य शोधायचे. सौख्यापाठोपाठ दुःख आले की पुन्हा सौख्याच्या मागे धावायचे. अशा लोकांना भगवंत श्री राजस करता असे म्हणत आहेत. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 28. अयुक्त प्राकृत स्तब्धश शठो नैष्कृती कोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्मा तामस उच्यते. बेसावध, न शिकलेला, घमेंडखोर, जिद्दी, कृतघ्न, आळशी, विषादी, दीर्घसूत्री असा करता तामस म्हणून ओळखला जातो. अयुक्त असे लोक योग्य अयोग्य याचा विचार न करणारे असतात. ते त्यांना जे पाहिजे असते त्याच्याशी समरस झालेले असतात आणि त्याचप्रमाणे वागत असतात.
त्यांना तारतम्य नसते. प्राप्त परिस्थितीशी ते जुळवून न घेता त्याला अनुकूल असेच करण्याची खटपट करत असतात. प्राकृत असे लोक स्वतःत बदल करत नाही. त्यांचे जसे चाललेले असते त्याप्रमाणेच ते वागत असतात. दुसऱ्याच्या सोयीसाठी ते त्यांचे म्हणणे सोडत नाहीत. त्यांना स्वतःला कसलीही तोशिष नको असते. स्तब्ध हे लोक महाघमेंडखोर असतात. त्यांची वागणूक ताठ असते, महाशिष्ट असतात. आचरणात एक प्रकारची अक्कड असते. शठ हे लोक महाजिद्दी आणि हेकेखोर असतात. त्यांचे तेच खरे अशीच त्यांची वृत्ती असते. त्यामुळे स्वतःचे तेच खरे करण्यासाठी अप्रामाणिकपणे वागतात. नैष्कृतिक यांच्यावर कुणी उपकार केले तर ते त्याची फेड अपकाराने करतात. याबद्दल कुणी त्यांना काही विचारले तर तुम्हाला कुणी सांगितले होते मदत करायला किंवा करायची नव्हती मदत असे ठणकावतात. चोर तो चोर वर शिरजोड अशी अवस्था समोरच्याची होते. अलस हे लोक महाआळशी असतात. त्यांना सर्व काही पाहिजे असते परंतु ते विना कष्ट पाहिजे असते. विषादी यांना विषाद येतो. कर्तव्य मूढता येते. हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. अर्जुनाला विषाद झाला आहे परंतु तो तात्पुरता आहे. दीर्घसूत्री हे लोक पाल्हाळ लावण्यात तरबेज असतात. यांचे आटपता आटपत नाही. 2 मिनिटात सांगून होणारी गोष्ट 2 तास सांगत बसतात. निरर्थक बोलण्यात आणि वागण्यात हे लोक पटाईत असतात. आळशी असल्यामुळे यांना वेळेचे महत्त्व नसते. त्यामुळे संथपणे जगणे चालू असते. अशा लोकांना भगवंत श्री तामस करता असे म्हणत आहेत. हरिओम.